अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेना ठाकरे गटाने श्रीरामाच्या भूमीचा संदर्भ देत नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे। सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकास भेट देऊन पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती आणि रामकुंडावर गोदापूजन करणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी 23 जानेवारी रोजी पक्षाचे राज्यव्यापी महाशिबिर व सायंकाळी जाहीर सभा होणार आहे। या निमित्ताने शहरातील प्रमुख चौक व रस्ते झेंडे पताकांनी भगवेमय करून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। ठाकरे गटाने नाशिक या प्रभू श्री रामच्या भूमीतून लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचे जाहीर केल्यानंतर भाजप शिवसेनेसह शिंदे गट राजकीय पदाधिकाऱ्यांचा काळाराम मंदिरात दर्शनासाठी ओघ सुरू झाला। अयोध्येतील सोहळ्याच्या दिवशी ठाकरे गटाने नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे। मंगळवारी सकाळी त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल डेमोक्रेसी येथे महाशिबिर होईल। त्यात राज्यभरातून सुमारे 1600 प्रतिनिधी सहभागी होत आहेत। याच दिवशी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे। यावेळी शाहिरी, पोवाडे, अंबाबाईचा गोंधळ अशा सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले। सकाळच्या शिबिरात लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातील। त्या अनुषंगाने काही ठराव मांडले जाणार आहेत।